की मक्का मदिनामध्ये इस्लाम सुरू झाला आणि मोहम्मदाच्या मृत्यूनंतर 50 वर्षात व्हिएन्नापर्यंत जाऊन पोचला. अख्खा आफ्रिका अर्धा कव्हर केला आणि सिंधपर्यंत येऊन थडकल्या इस्लामी फौजा पहिल्या 50 वर्षाच्या मोहम्मदाच्या मृत्यूनंतर. पण सिंध इस्लामीकरण करेपर्यंत 700 वर्ष गेली. आणि इथे तुम्हाला कळेल की भारत कुठे आहे. हे जेव्हा तुम्ही भगवीकरण म्हणाली ना शेवट, तर भगवीकरण नाही हो, इथे रिलिजन, तुम्ही तो विचारला शब्द तो उच्चारला नाहीत. रिलिजन हा शब्द आपल्याला लागू होत नाही. वी आर नॉट रिलिजन. रिलिजन इज अ ऑर्गनायझेशन. आम्ही हिंदू आहोत, हा देश हिंदू आहे, तो रिलिजन नाही आहे. माझा प्रत्येकाचा धर्म माझा आहे आणि त्यामुळे एकेकाला कन्व्हर्ट करावं लागतं. एकेकाला कन्व्हर्ट करावं लागतं. जिथे राजधर्म होता त्यांना कन्व्हर्ट करणं सोपं होतं. राजाचा धर्म खालच्यांचा धर्म झाला. आमच्याकडे ते शक्य नव्हतं. राजाचा असेल तो असेल, माझा धर्म वेगळा होता. आणि म्हणून हा जो खंडप्राय देश आपण म्हणतो, तिथे प्रत्येकाचा धर्म स्वतंत्र आहे आणि तीच त्याची ताकद आहे. तीच त्याची ताकद आहे. म्हणून आम्हाला कोणी प्रेषित लागला नाही. हिंदू हा एक जगातला धर्म आहे की ज्याला प्रेषित नाही, त्याचा प्रमाण ग्रंथ नाही. आणि मग तुम्ही ज्याला मायथॉलॉजी पुराण म्हणता, तो मी इतिहास मानतो. मला पुराण कथा, भाकड कथा म्हणतात त्या फार आवडतात. माझ्या आईजीने सांगितलेली एक गोष्ट सांगतो, फार सुंदर गोष्ट आहे. ती म्हणाली, एकदा हे ब्रह्मा विष्णू महेश ते जग चालवतात ना, विश्व चालवतात कोण? ब्रह्मा विष्णू महेश. ते म्हणे कंटाळे, रोज आम्ही किती राहायचं, मरू दे, काय व्हायचं ते होईल. ते संपावर गेले. माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट आहे. म्हणाले, उठले, निघाले, म्हणून मरू दे, काय व्हायचं ते विश्वाचं जगाचं होईल. आणि चालत 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 आले एका माळरानावर सगळं ओसाड होतं आणि एक म्हातारी एका टोपलीत अंडी घेऊन बसली होती. ते बघितलं आणि पुढे गेले. म्हणाले, अख्खं ओसाड आहे, निर्जन आहे, ही म्हातारी ह्या टोपलीत अंडी घेऊन काय करते? तर त्यांना कुतूहल वाटलं. ते मागे फिरले आणि ते म्हणाले, आजीबाई इथे काय करत बसले तुम्ही? मी अंडी घेऊन बसले. तो पण इथे तर कोणी नाही, तुमच्या अंडी कोण विकत घेणार? त्या अंड्याचं होणार काय? काय नाही. म्हणाले, काय असं की ब्रह्मा विष्णू महेशातनं ते जग चालवतात, विश्व चालवतात. हो, मग म्हणजे त्यांना मस्ती चढली आणि त्यांनी काम बंद केलं की मी एक अंड फोडते, त्यातून नवे 3 ब्रह्मा विष्णू महेश, ते जग चालवतात. तर ते म्हणाले की तू कोण आहेस? ते म्हणाले, मी आदी माया आहे. हा इतिहास आहे मित्रांनो. म्हणून मी त्याला पुराण मानत नाही, त्याला भाकड कथा मानत नाही. या देशाला काळानुसार योग्य नेता मिळाला. तुम्ही विचार करा, आपल्याकडे संत परंपरा आपण म्हणतो, वारकरी परंपरा. संत परंपरा चक्रधर स्वामींपासून सुरू होते. देवळं पाडली जात होती, तोडली जात होती. हिंदू म्हणणं अवघड होतं. तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम नाही आहेत, तुमच्यावर जिझिया लागत होता. अशा वेळेला वारकरी संप्रदाय ही चळवळ होती. मी माझ्या गावातून उठायचं, पंढरपूरला जायचं, वाटेतल्या गावांनी आम्हाला जेवू खाऊ घालायचं. आम्ही हिंदू आहोत हे दाखवण्याची ती प्रक्रिया होती. ती चळवळ राजकीय होती. आणि ती संत परंपरा सुरू होते, ती देव नाही देव्हाऱ्यात तो मनात असतो, हे सांगणारी परंपरा येऊन संपते रामदासांपर्यंत. जो माणूस देवळं बांधत फिरला, रामदास देवळं बांधत फिरले, कारण देवळं वाचवणारी तलवार शिवाजी महाराजांच्या रूपाने अस्तित्वात आली होती. चळवळ त्याला म्हणतात की प्रतिकूल घटनाक्रम असतो, त्या काळात आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं
आपण बघतो ना, आपण ज्याला फर्स्ट एड म्हणतो, प्रथमोपचार म्हणतो. ॲक्सिडेंट झाला आहे, त्या जखमी झालेल्याला वाचवायचं आहे. आपण डॉक्टर नसतो, पण जमेल ते करतो. त्याला डॉक्टर मिळेपर्यंत जगवायचा प्रयत्न करतो. ते तुम्हाला त्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या हालचालींमध्ये दिसेल. आपण हे समजावण्याचा प्रयत्न केला की नाही, आमचे बुद्धिमंत म्हणणार काय ते वारकरी आणि ते टाळकोटेपणा, त्याच्यात सगळा इतिहास बिघडला. अरे नाही, तेव्हा प्रथमोपचार जगवणं आवश्यक होतं. ती ओळख, ती अस्मिता टिकवणं आवश्यक होतं. ज्या वेळेला त्याच्या हातात तलवार आली तेव्हा ती मंदिरं बांधत फिरली. कोण? रामदास स्वामी. ते पण त्या संत परंपरेतला मोठा शेवटचा संत आहे, ज्याला आपण त्या परंपरेतला म्हणतो. पण तो देवळं बांधत फिरला. सुरुवात झाली देव नाही देवऱ्याचं. हे जर तुम्ही बघता तुम्हाला कळेल, तुम्ही इनहेरंट. तो इक्बाल पण काय ते लिहून गेला ना, सारे जहां से अच्छामध्ये तो काय म्हणतो, कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. आणि इजिप्त संस्कृती संपली, चीनची संस्कृती संपली, एक एक संस्कृती, ग्रीक रोमन संस्कृती संपल्या. आम्ही टिकलोय. हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है.